नमस्कार. मी रवींद्र जाधव. माझं वय आता 43 वर्ष आहे. ही माझी मिसेस. सीमा रवींद्र जाधव. माझं वय 37 वर्ष आहे. आमचं साधारणतः 2010 मध्ये लग्न झालं. त्यानंतर 1-2 वर्ष आम्ही बाळाचा काही एवढा विचार नाही केला आम्ही. त्यानंतर आम्ही जेव्हा खरं विचार केला त्यानंतर आम्ही म्हणजे बऱ्याच डिफिकल्टी यायला लागल्या. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बऱ्यापैकी दवाखाने केले आणि ते करता काही वेळी आम्ही IVF सुद्धा केल्या. काही नॉर्मल टेस्ट केल्या, नॉर्मल ट्रीटमेंट सुद्धा केल्या. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला अपयश यायला लागलं. आम्हाला एक रेफरन्स भेटला पनवेलमध्ये आपलं एक केंद्र आहे, त्याचं नाव प्रोजेनेसिस. तर तिथे आम्ही व्हिजिट केल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व प्रोसेस समजून सांगितली, सर्व सायकल समजून सांगितल्या आणि विशेषतः त्यांनी त्यांच्या सेंटर थ्रू आम्हाला लोन सुद्धा ऑफर झालं. त्यानंतर मग त्यांनी आपल्या ठाणे सेंटरला व्हिजिट करायला सांगितली. ठाणा सेंटरला व्हिजिट केल्यानंतर जेव्हा इथल्या डॉक्टरनी माळगावकर सरांनी आणि मॅडमनी जे सुचवलं, ज्या डिफिकल्टी होत्या त्या दूर सारण्यासाठी ज्या टेस्ट कराव्या लागतील किंवा जे मेडिसिन वापरावं लागतील, अशा सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यानंतर त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टी करत गेलो. त्यानंतर साधारणतः पहिली गोष्ट आम्हाला एक लेप्रोस्कोपी करावी लागली. लेप्रोस्कोपी झाल्यानंतर पुन्हा 3 सायकल आमच्या सुरू झाल्या. त्या 3 सायकलमध्ये इंजेक्शन्स, गोळ्या, टॅबलेट या सर्व चालू केल्या आणि विशेषतः या सर्व गोष्टी करत असताना आमच्या हे लक्षात आलं की इथला जो सर्व स्टाफ आहे, मॅडम आहेत, सर आहेत, एवढे कोऑपरेटिव्ह होते की त्यांनी खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारची मदत केली आणि खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं. सोनोग्राफी झाली. त्या सोनोग्राफी झाल्यानंतर परत दुसरी सोनोग्राफी लगेच तिसऱ्या दिवशी सांगितली. ती झाल्यानंतर त्या दिवशी सकाळी आम्हाला सांगितलं गेलं की आज सोनोग्राफी एकदम ओके आलेली आहे. तर आपलं आज दुपारची सोनोग्राफी झाल्यानंतर तुमचं आज संध्याकाळी ट्रान्सफर होऊन जाईल. तर थोडासा मला तो आश्चर्याचा धक्काच होता. तर 18 दिवसानंतर म्हणजे आज आम्हाला इथे बोललं गेलं. आज आमची माझी मिसेसची बिटाईची टेस्ट झाली आणि ती बिटाईची सकाळपासून मी खूप म्हणजे थोडंसं टेन्शनमध्येच होतो. त्या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर खूप 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 आनंद झालाय. इथे आल्यानंतर मला खूप छान वाटलं आणि मला खूप पॉझिटिव्ह बदल माझ्यात पण घडून आले. इथला सगळा स्टाफ, इथला मॅडम हे सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. थँक्यू.